आज एनटी स्कॅन करायचं आहे. आजचा स्कॅन चांगला असणार आहे, आज बेबी दिसेल. पण मला आज पण काही एवढं नीट दिसलं नाही. हार्टबीट ऐकली पहिल्यांदा, मला तर असं वाटलं ट्रेनचा आवाज कसा येतो. पाणी पिलं ना तरी पण मला असं वॉमिट सारखं फील होतं. तांदूळ जो असतो ना तेवढूसा बेबी आहे. आम्हाला फायनली बेबी बघायला भेटला. असा बेबी गोल गोल फिरत होता. आय डोंट नो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ब्लॉगमध्ये बघाल, बट मी जस्ट रेकॉर्ड करून ठेवते. हा माझा ॲक्च्युली फर्स्ट ट्रायमिस्टरच चालू आहे. 5 वीक्स मला झाले. मला एक प्रॉब्लेम जाणवते आणि ती स्टार्टिंगपासून होती की मला खूप जास्त ब्रेथलेसनेस होतो आहे आणि मला खूप असं दमल्यासारखं वाटते. श्वास माझा खूप जास्त चढतो आहे. म्हणजे थोडं पण मी चालली ना तर मला असं वाटतं की म्हणजे मी काय झालं आहे, माझा एवढा श्वास वरखाली होतो. अँड काम डाऊन व्हायला पण मला ॲटलिस्ट 10-15 मिनटं लागतात. सो मी 2-3 जणांना विचारलं की असं होतं का, तर असं ॲक्च्युली होतं फर्स्ट ट्रायमिस्टरमध्ये. बट आय डोंट नो मला ज्या लेवलचं होतं आहे त्या लेवलचं होतं का नाही माहिती नाही. बट मला जरा जास्त होते असं मला फील होतं आहे. तर म्हटलं आपण एकदा डॉक्टरला कन्सल्ट करू. अँड 7-8 मंथमध्ये हे होतं, हे कॉमन आहे. बट आता तर जस्ट स्टार्टिंगच आहे माझी आणि मला खूप जास्त फील होतं आहे. मी पुस्तक जरी वाचते ना, 2-4 सेंटेन्स वाचले ना मला असा मोठा श्वास घ्यावा लागतो. सो आता पण सेम माझ्यासोबत होते. मेन म्हणजे ना मला मागे पाठीमध्ये मसल स्पॅझम पण झाले, ते ॲक्च्युली आधीच झाले. तर जेव्हा मी असा मोठा श्वास घेते तर तिथे मला पेन होतं, ते मसलमध्ये पण पेन होतं. सो हे असे 1-2 प्रॉब्लेम असे झालेत. A few moments later. थायरॉइडची टेस्ट सांगितली डॉक्टरने. थायरॉइडची एक ॲक्च्युली पूर्ण प्रोफाईल असते. तर डॉक्टर बोलले ते ब्लड टेस्ट कर. उद्या मॉर्निंगमध्ये माझं ब्लड टेस्ट होणार आहे आणि ते पण फास्टिंगमध्ये करायचं असतं. पाणी वगैरे काहीच नाही प्यायचं, काही खायचं नाही. अँड आपल्या जेवणामध्ये 12 तासाचा गॅप पाहिजे. म्हणजे आता माझं रात्रीचं जेवण आणि सकाळचं. ॲक्च्युली मी आधी पण चेक केलेला, तेव्हा माझा थायरॉइड नॉर्मल होता. मी जे तुम्हाला सांगितलेलं मला बॅक पेन खूप जास्त होतं आहे. त्याच्यासाठी डॉक्टरांनी मला एक गोळी दिली आहे. ती फक्त 1 किंवा 2 दिवस घ्यायची. तर ते अजून मी काही घेतलेलं नाही आहे. मी म्हटलं उद्या एकदा डॉक्टरांना दाखवते रिपोर्ट. तर दिवसातून बऱ्याचदा मला छातीमध्ये पण धडधड होते. त्याच्यासाठी पण डॉक्टरांनी मला एक गोळी दिली. जर खूप अशी धडधड व्हायला लागली तर ही गोळी घ्यायची, म्हणून ती एक गोळी दिली आहे डॉक्टरांनी. हे आहे माझं फर्स्ट ट्रायमिस्टर असं. बाकी मला काही त्रास नाही होते, फक्त हा मला श्वासचाच त्रास होतो आहे. मी जस्ट ऑफिसमधून निघाली आहे. थोडंसं आज लवकर निघाली कारण मला जायचं आहे अल्ट्रासाऊंड करायला. हा माझा आय थिंक टेक्निकली फर्स्टच असला पाहिजे होता. बट याच्या आधी पण एकदा डॉक्टरनी अर्ली अल्ट्रासाऊंड केलेला, जे तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल. मी ॲक्च्युली रोडवर आहे, सो गाड्यांचा आवाज येईल. अँड प्रतीकला मी मध्ये भेटेल, सो म्हणजे तो मला पिक करेल अँड देन मग आम्ही सोबत जाऊ डॉक्टरकडे. आज या अल्ट्रासाऊंडमध्ये हार्टबीट बेबीचे ऐकायला येतील. मला हा विचार करूनच कसं तरी वाटतं आहे. बट येस, लास्ट टाईम डॉक्टर बोललेले या तारखेला या तुम्ही, बेबीचे हार्टबीट येऊन जातील तोपर्यंत. सो खूप एक्सायटेड आहे बघण्यासाठी की कसं असेल, काहीतरी दिसेल आज. A few moments later. आय डोंट नो कुठून चालू झालं. असंच रँडम आहे. तर आता आम्ही चाललोय घरी आणि मग तिकडून जाणार आहे हॉस्पिटलला. 7:30 झालेत. आता अशी लाईट येते बिकॉज आम्ही इथे सिग्नल आहे तिकडे थांबलो आहे. येस, एक्सायटेड. येस. प्रतीक तर कालपासूनच एक्सायटेड. कसं वाटतंय, काय वाटतं, काय होईल आज? असं काय होईल, हार्टबीट बघायला भेटेल मोस्टली. बघायला नाही, ऐकायला. बघायला ते दाखवतात हा, असं. ते थोडंसं दाखवेल बट मोस्टली तर ऐकायला ऐकता भेटेल येतं ना. काय, आवाज पण येतो. हा, आवाजच येतो ना. बघून काय करणार आपण, मेन आवाज आहे. आम्ही एक्सपिरियन्स शेअर करू कसं वाटलं. अँड बघू प्रतीकला अलाव करतात का नाही. म्हणजे मी तर बोलेल, सोडलं पाहिजे. सोडलं ना, मी बोलेल. सोडतील ते, मोस्टली सोडत असतील ना. 15 मिनिटामध्ये आम्ही हॉस्पिटलच्या इथे पोहोचू. डॉक्टरांनी मला खूप सारं पाणी प्यायला सांगितलं 1 तास आधी. तर हे मला संपवायचं आहे आता, जस्ट सिग्नल निघायच्या आधी. अँड मी मम्मीला पण सांगितलं आहे बॉटल आणायला पाण्याची, तर ते पण मला प्यायचं आहे कारण डॉक्टर बोलले खूप सारं पाणी प्या. हे जे सोनोग्राफी आहे ना, ते 1.5 महिन्यानंतरची सोनोग्राफी आहे. तर मोस्टली 1.5 महिन्यानंतर करतात बघण्यासाठी. अँड हार्टबीट वगैरे आली आहे का नाही ते चेक करण्यासाठी करतात आय थिंक. मला एवढं क्लिअर नाही माहिती आहे, बट त्याच्यासाठीच करत असतील. उद्या मला 7 वीक कंप्लीट होईल.
तर एवढं स्पेसिफिक मी सांगते बिकॉज मी ॲप जो असतो ना प्रेग्नन्सीचा तो घेतला आहे. सो त्याच्यामध्ये एकदम ॲक्युरेट कळतं की किती दिवस झाले, किती वीक लेफ्ट आहेत. सो मला असं काउंट करायची गरज नाही आहे की अच्छा कधीपासून चालू झालं, कितवा वीक चालू आहे. सो ते ॲप ओपन केलं ना, सो त्याच्यामध्ये एकदम पटकन दिसतं आणि बरंच काय काय दिसतं त्याच्यामध्ये. बेबीची ग्रोथ किती झाली आहे, या वीकमध्ये काय ग्रोथ होणार आहे, अँड तुम्हाला काय काय सिम्पटम्स येणार आहे. सो भरपूर इन्फॉर्मेटिव्ह आहे. अँड असे बरेच ॲप्स आहे, प्ले स्टोरला तुम्ही जाऊन चेक करू शकतात. त्याच्यामध्ये फक्त आपलं डेट वगैरे टाकायची असते, बस तेवढंच. अँड त्याच्यामध्ये बेबीचं जे साईज आहे ते दाखवलं. जो राईसचा कण असतो ना, भाताचा तांदूळ जो असतो ना, तेवढूसा बेबी आहे. तर ॲक्च्युली खूपच छोटा आहे. तर आय डोंट नो काय दिसणार, किती दिसणार त्याच्यामध्ये अल्ट्रासाऊंडमध्ये. अँड मला आता प्रॉब्लेम हा होतो ना की मला उलट्या स्टार्ट झाल्यात. तर पाणी पिलं ना तरी पण मला असं वॉमिटसारखं फील होतं. तर हा एक मोठा प्रॉब्लेम आहे. तर म्हणून मी खूप असं हळूहळू पाणी पिते, कारण जर पटकन पिलं तर मग काही खरं नाही माझं. आम्हाला जर शूट करता आलं तर ते शूट करू. मी प्रतीकलाच म्हणले मला तर नाहीच येणार शूट करायला, तुझीच रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तुला रिस्पॉन्सिबिलिटी काय म्हणजे जर जमलं तुला तर तू कर शूट. विचारेल ना त्यांना शूट करायचं. हा म्हणजे आम्हाला काय फक्त ते त्याचाच व्हिडिओ काढायचा ना, स्क्रीनचा व्हिडिओ जर भेटला तर. नाहीतर बघूया नेक्स्ट टाइम. तसं पण एवढं काही दिसणार नाही आपल्याला, बट स्टील जमलं तर काढूया. त्यांनी आता आम्ही ते एक व्हिडिओ बघितलं तर दाखवलेलं ना कसं दिसतं, हा त्या टाईप मध्ये दिसेल. A few moments later. हॅलो. सो आम्ही डॉक्टरकडे जाऊन आलोय. कसं वाटतंय तुला, तूच सांग. हा जाऊन आलो आम्ही, शूट पण केलं मी. हार्टबीट आली आहे, म्हणजे जसं नॉर्मल पाहिजे असतं ना तसं आहे सगळं. हा सगळं चांगलं आहे. डॉक्टर बोलले सगळं एकदम प्रॉपर आहे. हार्टबीट ऐकली पहिल्यांदा मला तर असं वाटलं ट्रेनचा आवाज कसा येतो तसा मला वाटलं. म्हणजे हार्टबीट सारखा आवाज होता. हा असं आय डोंट सारखा आवाज होता ट्रेनचा काय. मला वाटलं की आज मी डॉक्टरला विचारले हार्टबीट आहे, बोलते हा हार्टबीट आहे. हार्टबीट ऐकलं बट काय असं दिसलं नाही ना. तुला तुझा एक्सपिरियन्स कसा होता ते सांग. चांगला होता. हा म्हणजे असं कळालं की एकदम बारीक आहे आता सध्या, बट जसं पाहिजे तसं आहे. तर ते डॉक्टर बोलले की ऑर्गन्स वगैरे आता लगेच नाही दिसणार, ते सगळे तुम्हाला नेक्स्ट 3 months मध्ये दिसतील. NT स्कॅन म्हणून डॉक्टरने सांगितलंय. सो त्याच्यामध्ये बोलले की सगळं तुम्हाला प्रॉपर दिसेल म्हणून. तर डॉक्टरने मला ब्लड टेस्ट सांगितले, जसं ही नॉर्मल टेस्ट असतात त्या सगळ्या टेस्ट सांगितले करायला आत्ता करायला. म्हणजे जर काही इश्यू असेल तर कसं ते कव्हर करायला वेळ भेटतो. सो इट्स कन्फर्म. अच्छा काय. अरे मग कन्फर्म ना की हा हार्टबीट आहे. हा हे आहे. तर आता आम्हाला नेक्स्ट मंथमध्ये बोलवले. आय थिंक अराउंड महिन्यानंतर, 1 महिन्यानंतर बोलवले. हा म्हणजे आता 1.5 महिन्याने बोलवलंय ना. हा अजून आता 1.5 झालं, अजून 1.5 महिन्याने म्हणजे 3rd monthमध्ये 3 महिने कंप्लीट झाल्यावर बोलवलं. तर हा तेव्हा बोलवले. सो तेव्हा आमचं NT स्कॅन होणार आहे. पण मला आज पण काही एवढं नीट दिसलं नाही. म्हणजे दिसलं ना असं व्हाईट कलर दिसला त्याच्यामध्ये, एकदम असं व्हाईट ब्लॅक कलर मध्ये व्हाईट कलर दिसला. हा सॅक दिसला. लास्ट टाइम जेव्हा केलेला तेव्हा सॅक नव्हता, यावेळेस सॅक दिसला आणि एक असं छोटूस असं काहीतरी व्हाईट दिसलं. पण डॉक्टर बोलले नेक्स्ट याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपर दिसेल. आणि हार्टबीट दिसली, हार्टबीट ऐकली. सो त्यांना तेच कन्फर्म करायचं असतं ह्या स्कॅन मध्ये की हार्टबीट आली की नाही. सो जेणेकरून सो ते लाईक तो त्यांचा एक बेंचमार्क असतो, हार्टबीट आली. आता भेटूया आय थिंक डायरेक्ट 3rd monthमध्ये माझा फर्स्ट ट्रायमेस्टर संपेल किंवा आय डोंट नो मी मध्ये असेल कुठेतरी. मला बरेच सिम्पटम्स आहेत. मला वाटलेलं मला एवढे नाही येणार. मला मळमळ होते, मला एकदा उलटी पण झाली आहे. अँड मला खूप थकल्यासारखं वाटतं, टायर्ड झाल्यासारखं वाटतं. मी सकाळी एकदम फ्रेश फील करते, तर 1-2 तासांनी मी एकदम डाऊन झालेली असते, एकदम डल झालेली असते. एनर्जीच नसते माझ्या याच्यामध्ये बॉडीमध्ये. प्लस बॉडी पेन होतं. रात्री मला ॲक्च्युली झोप पण नाही लागत कधी कधी. सो या सगळ्या गोष्टी फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये होतात. जेवण नाही जात. मेन म्हणजे मला जेवण बघूनच मळमळायला होतं आणि माझी इच्छा पण नाही होत खायची. सो ते एक आहे. असे बरेच सिम्पटम्स आहेत. आज आहे माझं 3rd अल्ट्रासाऊंड. आज NT स्कॅन करायचं आहे अँड मी आहे माझ्या 3rd monthमध्ये. काही दिवसात माझं फर्स्ट ट्रायमेस्टर पण संपून जाईल. मीन्स 5च दिवस उरलेत. जर वीक वाईज पकडलं तर मला ऑलरेडी 12 weeks झालेले आहेत. हे माझा जो ॲप आहे प्रेग्नन्सीचा त्याच्यामध्ये मला दाखवतात 12 weeksच्या पुढे झालेले. बट जर मंथ वाईज जी आपली डेट असते ते काउंट केलं तर अजून मला 5 days बाकी आहे.
सो 5 दिवसामध्ये माझा फर्स्ट ट्रायमिस्टर ओव्हर होणार आहे अँड सेकंड स्टार्ट होणार आहे. आजच्या अल्ट्रासाऊंडसाठी मी खूप जास्त एक्सायटेड आहे. का ते मी तुम्हाला सांगते गाडीमध्ये बसलो. आता ॲक्च्युली रोडवर आहे तर खूप आवाज येत असेल. आता आम्ही चाललो आहे घरी अँड माझ्यासोबत आहे प्रतीक. आज 3 months झाले आणि आज आम्ही चाललोय स्कॅन करायला चाललोय. सो बघूया काय दिसतं आपल्याला. आजचा स्कॅन चांगला असणार आहे. आज बेबी दिसेल तर बघूया. एवढा बेबी असेल असं वाटतंय. डॉक्टरने लास्ट टाइमच सांगितलेलं की नेक्स्ट अल्ट्रासाऊंडमध्ये तुम्हाला हँड फीट दिसतील बाळाचे. बाळ एकदम चांगलं म्हणजे ह्युमनच्या शेपमध्ये असेल. तर बघूया बिकॉज लास्ट 2 अल्ट्रासाऊंडमध्ये तर काही दिसलं नाही आहे, असं ॲक्सेस बघायला नाही भेटलं. तर या अल्ट्रासाऊंडसाठी आम्ही एक्सायटेड आहे. आमचं अल्ट्रासाऊंड झाल्यावर पण एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करूच. अँड आय थिंक ब्लड टेस्ट पण देतील डॉक्टर. ब्लड टेस्ट पण आहे माझ्या फाईलमध्ये लिहिलेलं, तर ते पण आपण करूया. आता आम्ही जस्ट सिग्नल लागला आहे आम्हाला, तर आम्ही सिग्नलसाठी थांबलो आहे. आता घरी जाऊन मग थोड्या वेळामध्ये फ्रेश होऊ अँड देन मग आपण जाऊ डॉक्टरकडे. त्याच्यामध्ये बाळाची ग्रोथ प्रॉपर होते का नाही ते सगळं डॉक्टर चेक करतात. इंटरनल जे ऑर्गन्स असतात ते प्रॉपर फॉर्म होत आहेत का नाही, त्याची ग्रोथ कशी होते, काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना. तर या स्कॅनमध्ये ते सगळं लवकर डिटेक्ट होतं. सो त्याच्यासाठी हा स्कॅन इम्पॉर्टंट आहे आणि हा केलाच पाहिजे. प्रत्येक वुमनला डॉक्टर सजेस्ट काय म्हणजे इम्पॉर्टंटच आहे आणि करावाच लागतो हा. लास्ट टाइम तुम्ही बघितला असेल तर तो अल्ट्रासाऊंडचाच ब्लॉग असेल. तेव्हा डॉक्टरने मला काही ब्लड टेस्ट पण सांगितलेल्या ज्या बेसिक असतात, जसं आपलं शुगर, थायरॉईड, अशा बरेच टेस्ट असतात. सो त्या सगळ्या माझ्या नॉर्मल आलेल्या. तर काही ॲजच इश्यू नव्हता. बेबी पण प्रॉपर चांगलं होतं सगळं आणि टेस्ट पण चांगलं होत्या. आता लेट्स सी या अल्ट्रासाऊंडमध्ये हा अल्ट्रासाऊंडचा रिपोर्ट कसा येतो. A few moments later. सो आम्ही पोहोचलो आहे डॉक्टरकडे. आता वरती चाललो आहे. आय डोंट थिंक जास्त गर्दी असेल. सो आता आम्ही जाऊन आलोय हॉस्पिटलमधून. बोल, तूच बोल. कसं वाटलं तुला? मला तर छान वाटलं. छान वाटलं? वाटत तर नाही तुझ्या चेहऱ्यावरून. आज गेलो हॉस्पिटलमध्ये. NT स्कॅन होता, अल्ट्रासाऊंड वगैरे केला अँड आम्हाला फायनली बेबी बघायला भेटला. म्हणजे 2 अल्ट्रासाऊंडमध्ये एवढंसं काहीतरी दिसत होतं. आज आम्हाला प्रॉपर हेड, टो, हँड आणि असा प्रॉपर मोमेंट करताना पण बघितलं. सो असा बेबी गोल गोल फिरत होता. गोल गोल आणि हातपाय असे असं चाललेलं. सो म्हणजे छान वाटलं बघून, मस्त वाटलं. असं फायनली असं झालं की या बेबी आहे असं वाटलं. सो चांगला एक्सपिरियन्स होता. फोटोज वगैरे पण ते स्क्रीनमध्ये ते नाही का काय करतात ते स्क्रीनशॉट काढतात वाटतं ते अल्ट्रासाऊंडचा. ते रिपोर्ट देतात, रिपोर्टमध्ये देतात ना हां, तर ते दिलंय. सो आहे 6 सेंटीमीटरचा आता सध्या आहे. 6 सेंटीमीटर आहे. हार्टबीट ऐकवली. हार्टबीट तर लास्ट टाइम पण ऐकवलेली. तर छान वाटलं. म्हणजे ही 3rd मंथची अल्ट्रासाऊंड. आता असं दिसतंय की स्पाइन डेव्हलप झालाय त्याचा. अजून काय होतं, नाकाचा बोन डेव्हलप झालाय. मेजर तर याच्यामध्ये ते स्पाइनल कॉर्ड बघतात, आली आहे नाही आली ते चेक करतात. नोजचा जो हे बोन असतं ना, हार्ड असतं, ते चेक करतात. ते 2 आय थिंक इम्पॉर्टंट असतं. अजून पण करत असतील बट एवढं माहिती नाही. डॉक्टरने मला या 2 गोष्ट ते चेक करतात आणि ते रिपोर्टमध्ये लिहून ठेवतात. बट आपल्याला तेवढं सांगितलं त्यांनी. या 2 गोष्टी सांगितल्या आणि मला म्हणजे प्रॉपर दाखवलं. हे हात आहे, हे पाय आहे, हे हेड आहे, हे बेबी आहे, आणि असं त्यांनी ना हे असंच ठेवलेलं. ते ज्याच्यानी हे करतं असंच ठेवलं एकाच जागेवर आणि ते बाळ असं हलत होतं. मी म्हटलं डॉक्टर पण हे मला फीलच नाही होत. हे तर डॉक्टर बोलला अरे अजून ते खूप छोटं आहे तर कसं फील होईल, नाही होणार अजून, पण मोमेंट्स करतोय बेबी आणि 5th मंथ नंतर तुला एकदम प्रॉपर फील होईल. सो छान होतं हे. आता मला ब्लड टेस्ट करायला सांगितले, डबल मार्कर. त्याचा पण एक रिपोर्ट येतो, तो पण इम्पॉर्टंट आहे. सो तो पण आता बघू 1-2 दिवसामध्ये करू. प्लस माझ्या मेडिसिन्स चेंज केल्यात.
कॅल्शियमची आणि आयरनची मला मेडिसिन स्टार्ट केली Protein आणि powder. प्रोटीन पावडर दिले. सो हे 9 मंथपर्यंत माझ्या आता ह्याच कंटिन्यू असतील मेडिसिन. सो मला ते छान वाटलं. तुझं सांग, आता मीच बडबड चांगलं करते. वाटलं मला. बेबी दिसला असा की एवढा एवढा आहे त्याचा, तो असा कसा दिसतोय. सो ते प्रॉपर दिसतो, म्हणजे आता ऍक्च्युअल असा बेबी सारखा बेबी दिसतो. हा ते बघितलं. मी जरा जास्त वेळ बघितलं, प्रतीकला तर शेवटी बोलवलं. हा मी ते शूट पण करत होतो. केलंय ना, मला बघायचं आहे कसं शूट केलंय. चलो मिलते हैं 5 महीने बाद. नाही आता आपण 2 महीने बाद 5व्या महिन्यामध्ये. आता माहिती 5च दिवस राहिले फर्स्ट ट्रायमेस्टर संपायला. सेकंड आता माझं पोट दिसायला लागणार आहे. जाडी जाडी होणार. चल. आता हा व्लॉग इथेच एंड करते. जर तुम्हाला काही क्वेश्चन असतील तर प्लीज मला कमेंट करून विचारा. हा माझा फर्स्ट ट्रायमेस्टरमधला शेवटचा व्हिडिओ होता. आता याच्यानंतर लेट्स सी आम्ही काय शूट करतो. सो स्टे ट्यून अँड या जर्नीमध्ये सोबत राहा. आमच्या सगळ्या अपडेट्स तुम्हाला भेटेल. अँड सबस्क्राईब करा चॅनलला. ठीक आहे, चलो बाय बाय. बाय बाय.